माय काय करायचं या करिश्माचं? सगळ्या घरभर चिंध्या, इकडं कपडे तिकडं कपडे. बघा कसं मोला मागाच्या वस्तू ठेवलेत वरती. ठेवायला नको काय नको. ड्रावर पक्क बसलं काय? तेल टाकायला नको काय नको. किती वेळा सांगितलंय तुला ना कपाटात बुजबुज करायची नाही म्हणून? असं थोवाड फोडीन ना. हे काय? पैसे आहेत. हे मला बी कळतंय. एवढे पैसे कसे आले इथं? मदर, ना प्रायव्हेट गोष्टींना हात लावायचं काम नाही. प्रायव्हेट? प्रायव्हेट? हा कशा चाललं प्रायव्हेट? गपचूप सांगा, कुठून आले एवढे पैसे? आता तुला पण त्या इंदी सारखा रोग लागला की काय प्रश्न विचारायचा? आता तिचा इथं काय संबंध? तिचाच संबंध आहे. होय, अगं तिनेच दिले ते पैसे मला. ते आपलं बचत गटातून मिळालेले ना, म्हणून. करिश्मे, उगा थुका लावू नकोस मला. ती कशाला तुला पैसे देईन ग? कारण तिचा तुझ्यावर विश्वास नाहीये म्हणून. सर बाजूला, काम पडलीत मला. हिंदीकडे एवढे पैसे आले कुठून? बँकेत ठेवायचे सोडून या बैताडाला पैसे दिले. काहीतरी गडबड आहे. अधोक्षज, माफ करा, संशयित म्हणून तुम्हाला ताब्यात घ्यावं लागलं. त्यात काय सर, तुम्ही तुमचं कामच करत होता. आणि त्यात तुम्ही स्वतःच गुन्हा कबूल करत होतात. अहो साहेब, माणूस चुकीचा पुतळा आहे नाही का? पण ही चूक तिथं कोर्टात आमच्या अंगलात आली असती ना. नाही पण सर, वेळीच दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं बघा. चला सर, आम्ही यावं का? इंद्रायणी, खरा गुन्हेगार शोधायला मला तुमची पण मदत लागणार आहे. आणि सरपंच साहेब, तुमची सुद्धा. सर ती ड्युटीच आहे आमची. मोठ्या बाई, आधी पोटोबा आणि मग विठोबा असंच म्हणता ना तुम्ही? चला बरं, थोडंसं खाऊन घ्या. या चला. नकोय मला. असं करून कसं चालेल बरं मोठ्या बाई? तुम्हाला माहितीये, माणूस जर उपाशी राहिला ना तर त्याला शुगर होते म्हणे. आणि तुम्हाला काही झालं तर घरातल्यांनी कोणाकडे बघायचं बरं? मी कोणाकडे बघायचं सांगा? ते काही नाही, तुम्ही खाऊन घ्या. चला बरं. काय राहिलंय आता माझ्याजवळ? माझ्या अधोक्षजला कुणाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकलंय. मला तर असं वाटतं का सगळं इंद्रायणीताईंमुळे होतंय असंच वाटतंय ना तुम्हाला? नाही, तुम्ही कित्येकदा सांगितलंय ना मला, इंद्रायणीताई लहानपणापासून अशाच आहेत म्हणून. त्यांच्यामुळे अधोक्षज दादांचं बारसंही कॅन्सल झालेलं. मला आठवतं ना, तुम्ही सांगितलं होतं. हे सगळे त्यांच्याचमुळे होत असेल असंच वाटतंय ना तुम्हाला?
अधोक्षजवरती हे सगळं बालंट आलं ना, ते तिच्यामुळेच आलंय. खरं तर तिला घरात हाकलून दिलं पाहिजे. आणि एकदा माझा अधोक्षज घरी नीट आला ना, का मग करू. हा, मोठ्या बाई, अधोक्षज दादांनी ना काही केलेलं नाहीये. मला खात्री आहे ना ते निर्दोष आहेत. का घडतंय हो आपल्या सोबतच असं सगळं? आपल्या घरावर नुसती संकटांवर संकट येत आहेत. मोठ्या बाई, मोठ्या बाई, तुम्ही स्ट्रॉंग नाही राहिलात ना, म्हणून म्हणून आम्हाला खचायला होतंय हो. तुम्ही धीर सोडू नका प्लीज. तुम्हाला बघून ना आम्हा सगळ्यांना बळ मिळतं. तुम्ही आधारस्तंभ आहात हो या घराच्या. तुम्ही नाही खचलं पाहिजे. स्ट्रॉंग राहा तुम्ही. आणि आणि तुम्हाला इंद्रायणी ताईंचा राग आहे ना, तुम्ही मी केलेल्या जेवणावर का काढताय? अहो, मी बनवले जेवण तुमच्यासाठी. नेहमी तुमच्या आवडीचे पदार्थ बनवते ना मी, आजही बनवलंय. जेवून घ्या ना. तुम्ही उपाशी नाही राहायचं. या बरं जेवायला, या पटकन. येत आहे ना? बायको असावी तर अशी. तुमच्या इंदूने तुम्हाला जेलच्या बाहेर काढले बघा. मी एकटीच कुठं होते रे? तू पण तर होतास सोबत. अगं माझा वाटा खारीचा, तू तुझा विठुराया भारीचा. बर, आज एक कन्फर्म झालं. आणि साडीवाल्या भूताला घाबरणारा माणूस खून करूच शकत नाही हे कन्फर्म झालं बघ. कपरे. बर, तुमचं चालू द्या. मस्त गुलुगुलू गप्पा मारा, गळा भेट घ्या. मी येतो. पप्या, माझी पूर्ण सिस्टीम कामाला लावतो. या विषयाची खोलवर तपासणी झालीच पाहिजे. तू काळजी नको करू. येतो. आदू, कुठे जर बॅग दिसली तर कोणाला भेटायला जायचं नाही. जाणार असशील तर आमच्या दोघांना सोबत घेऊन जायचं. कळलं? काळजी घे. येतो. तुला एक सांगू, माझ्या पाठीमागे विठुराया नाही. काय बोलतोस तू? कारण माझ्या पाठीमागे तू आहेस. आणि तुझ्या पाठीमागे तुझा बेस्ट फ्रेंड विठुराया पाठीराखा. तू आहेस म्हणून. नाहीतर मी नेहमीसाठी स्वतःला गुन्हेगार समजून शिक्षा भोगत बसलो असतो. थँक्यू. आदू, दोस्ती में नो सॉरी नो थँक्यू. अगं पण आपण नवरा बायको आहेत ना आता. आणि एकमेकांना ओळखणारे मित्र सुद्धा. मी तुझा फ्रेंड, तुझा फ्रेंड विठुराया, मग विठुराया माझा पण फ्रेंड. मोठा बाई लवकर खाली या. आई, बाबा, व्यंकू आजोबा, शकू आजी, मोठा बाई, सगळेजण खाली या. राया, काय झालं? हा, काय रे? हा, राया, काय झालं? काय? इंदू मामी आदू मामाला घेऊन आलीये.
अदू मामा माझा भाऊ परत आला. मी देवाला नवस केला होता. देवाने माझा नवस ऐकला आहे. देवच पावला. राम कृष्ण हरी. अदू पण तू असं अचानक कसं काय आलास? म्हणजे त्या पोलिसांनी कसं सोडलं याला? इंदू नेमकं काय झालं? इंदू मामी आई काहीतरी विचारते तुला. सांगते. सर एक्चुअली मोहित राव मुझे लैंडलाइन कॉल करते थे. विनय तू कॉल रेकॉर्ड ऐकव ना. ए आपलं डोकं आउट आहे, टोटल आउट. तेव्हा 2 खंबे पाठवून द्यायचे वाड्यावर तात्काळ. ओ आपला अध्यक्ष निर्दोषच होता. मोहितरावचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट बघितले आणि त्या विनीतादांना भेटल्यावर ते स्पष्ट झालं. मी काय म्हणते, या आनंदात आहे ना मी मस्तपैकी आदूच्या आवडीची खीर करते काय. पण नारायणी त्या आधी जा, देवासमोर साखर ठेव. हो आलेच. अध्यक्ष अरे मोठ्यांच्या आशीर्वादाने आणि विठुरायाच्या आशीर्वादाने आपण ह्या संकटातून बाहेर आलोय. मग आशीर्वाद नको घ्यायला? काका अधोक्षज बाळा, तू सुखरूपपणे घरी परत आलास. भरून पावलो मी. तू या सगळ्या आरोपांमधून सुटलास. यापेक्षा आम्हाला तरी आणखीन काय हवं? जा जरा विश्रांती घ्या आता. अध्यक्ष आधी माझ्या बरोबरच दृष्ट काढते तुझी. आल्या गेल्याची, शेजाऱ्या पाजाऱ्याची, कोणाची पण दृष्ट लागू देऊ नको. आई अगं मग मला कशी काय दुदृष्ट लागणार? मग माझी बायको इंद्रायणी असताना मला दुदृष्ट लावेल का कोणी? इथं मी एवढी तुझी दृष्ट काढते त्याचं तुला काही नाही. तुला तुझ्या बायकोचीच पडली. आई
आई अगं अगं जशी मला माझी इंदू महत्वाची ना, तशीच मला माझी आई पण महत्वाची. राहू दे आता. अरे विठुराया, कुणाची नजर नको लागू देऊ रे बाबा. काय हो इंद्रायणी ताई, हे सगळं कसं जमवलं? नाही, तुम्ही मला म्हणत असताना की मी जादू करते, तुम्ही एखादी जादू शिकून आलात का? जादूचे पण सत्याची जादू. ही जादू भल्या भल्यांना घेरी आणते. जाऊ दे, तुला कसं कळणार? उरी नजर वाले तेरा मुंह काला. साहेब सांगतो, साहेब सांगतो. ओ साहेब, आम्ही खरं सांगतो, आमच्यावर थोडा विश्वास ठेवा. ए, विचारलं का तुला? जेवढं विचारलं तेवढं पाठ सांगायचा, कळला? आणि खरं काय तेच सांगायचं. मोहितरावाचा खून झाला त्या दिवशी काही विचित्र घडलेलं पाहिलं का तुम्ही? साहेब सांगतो, साहेब सांगतो. दुपारच्या जेवणानंतर सगळे शेतावरच्या कामाला गेले. मी एकटाच तिथं बागेतलं पंपाचं काम होतं म्हणून थांबलो होतो साहेब. तेव्हा काय? पंप चेक केला तर पंपाचे बेरिंग गेले होते. साहेबांना विचारून मी ते आणायला गेलो होतो. ए, फालतू बोलायचं नाही, हा? मुद्द्याच बोलायचा. तिथं काही वेगळं विचित्र घडलेलं पाहिलं का तू? हो साहेब, तालुक्यावरून वाड्यात येताना तेव्हा पाहिलं होतं. काय पाहिलं? किती वाजता? साहेब 11, 11:15 झाले असतील साहेब. तेव्हा एक बाई वाड्यात शिरत होती. भाई कोण होते ती? तिला पाहिलंस का तू? रात्री 11, 11:15 बाई? त्या इंदीने ना पुन्हा बाजी मारली करत ना. तळता 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 आठ इस्कोट. मी आहे ना, मी माझं झाड अगदी व्यवस्थित पसरवलं होतं. सगळं काही सेट होतं. याद्या जेलमध्ये जाणार आणि आयुष्यभर खडी फोडत बसणार. पण या इंदीने तुझ्या वाटण्यावर वरवंटा फिरवला. तुझ्या प्लॅनचे 3 तेरा केले. ही इंद्रायणी ना, तिला तुझा राग ना इथे तिथे वाया घालण्यापेक्षा त्या इंदीवर फोकस कर, तर ती तुला 4 मुंड्यात चित करेल. ए रत्ना, या श्रीकलाला ना असं तसं समजू नकोस तू. तो बोबड्या जेलमध्ये असताना तर निदान जिवंत तरी राहिला असता. पण इंद्रायणीने आता त्याला घरी सोडवून आणलं ना, ह्या गोष्टीचा तिला खूप जास्त पश्चाताप करायला लावणार आहे. म्हणजे श्रीकलाचा पलटवार अध्या होणार थंडगार. त्या अध्याला संपवणार. इस्कोट